नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 23 नोव्हेंबर 2025 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 2 झाला होता. या पेपरमधील सर्वच्या सर्व म्हणजे एकूण 150 प्रश्नांचं वाचन आपण एकाच व्हिडिओद्वारे करणार आहोत, जेणेकरून प्रश्नांचा सराव व स्वरूप तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयोगी ठरेल. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण पेपरचं वाचन करूयात. सुरुवातीला मराठी व्याकरणाचे प्रश्न आहे. योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा. देखल्या देवा डॅश डॅश. तर आपल्याला पाठ म्हणे ही देखल्या देवा दंडवत. पर्याय 2. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? तर आरती प्रभू म्हणजे ची.त्र्य खानोलकर. पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? तर अमृतवेल लिहिलेलं नाही. आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता? तर स्वार्थी वाक्य आहे. त्यानंतर नेक्स्ट, कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. तर या वाक्यातील विभक्ती आहे षष्ठी अनेकवचन. इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? तर तो आहे आनंद. पुढीलपैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल? तर विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे. नेक्स्ट, अ आ इ ई उ ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर हे सजातीय स्वर आहेत. धरणी या शब्दाचा लघुगुरू क्रम कसा असेल? तर तो पर्याय क्रमांक 4 प्रमाणे. झाकले माणिकचा योग्य अर्थ काय? म्हणजे झाकले माणिकचा योग्य अर्थ आहे साधा पण गुणी मनुष्य. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर या 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 मधील वायुपुत्र हा शुद्ध शब्द आहे. पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? तर फुले. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा प्रयोग होतो. तर तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. तुला हे पुस्तक आवडले का या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? तर प्रश्नचिन्ह. खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? तर आपल्याला माहिती आहे अभंगगाथा. नेक्स्ट, शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? तर शाळा हे उपमेय आहे. कडाकड फोड नभ, उडव उडू मखिका, खडबडी वि दिग्गजा, तुडव रवी मालिका यात कोणता रस आहे? तर यामध्ये रौद्र रस आहे. तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत? तर या वाक्यामध्ये 3 नामे आली आहेत. विनिताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? तर पर्याय 2 मधलं विनिता लाडू खात असेल. स्वभाव प्लस उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? तर तो आहे स्वभावोक्ती म्हणजे पर्याय 3. हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे? तर ते इतरेतर द्वंद्वचं उदाहरण आहे. पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर तो आहे जरा. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी? तर ती उत्कर्ष अपकर्ष. पर्याय 4. आता आपण उतार्यावरील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. तर प्रश्न क्रमांक 25चं उत्तर आहे पर्याय 3 रडणारी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 26 दुःखे कशासाठी येतात?
तर प्रश्न क्रमांक 26चं उत्तर आहे पर्याय 1 कसोटी पाहण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट, उतार्यात लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो, तर सकारात्मक. त्यानंतर आपल्याला कविता दिलेली आहे, कवितेवर आधारित परत आपल्याला 3 प्रश्न पाहायचे येतं. कळीसाठी कोण वाट पाहत आहे, तर सूर्याचा किरण. पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही, तर सूर्य होण्याचा. कवितेतील कळी म्हणजे कोण असावे, तर जन्माला येणारी मुलगी. त्यानंतर आपण इंग्लिश व्याकरणांचे प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. यापासून नॅचरल वर्ड बनतो. पर्याय क्रमांक 4. चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स. ही फिनिश्ड हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक्स. करेक्ट आन्सर ऑप्शन फर्स्ट. हॅव्हिंग फिनिश्ड हिज होमवर्क ही पुट अवे हिज बुक्स. नेम द अंडरलाइन क्लॉज. द हाऊस where the accident occurred is nearby. Correct answer, underline clause is adjective clause. Choose the correct passive degree. Positive degree. The lion is the most ferocious of all animals. Correct answer, option number 3rd. No other animal is as ferocious as the lion. State what part of speech is the underlined word. My views are quite in accordance with those of the University Commission. Correct answer is demonstrative pronoun. Identify the tense given sentence. The world has been infected with our ill manners. Correct answer, present perfect tense. Choose the word nearest in the meaning of the given word. Assimilate. Correct answer, absorb. Choose the word opposite in the meaning to the given word. Dearth. Correct answer, abundance. Choose one word. A person who does not believe in the existence of the God or gods. Correct answer, atheist. Select the appropriate alternative for the fill in the blanks. The accused dash dash to the judge for mercy. Correct answer, appealed. Choose the correct phrasal verb. Kailash tried his level best, but could not dash dash his examination get through. Identify which part has an error. Error in part A, first part. आता इथे काय आहे, काय एरर आहे आणि नेमकं ग्रॅमॅटिकली करेक्ट कसं आहे, यासाठी तुम्ही TET पेपर 2 2025चा डिटेल स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओचा उद्देश फक्त आणि फक्त प्रश्न उत्तर आपल्या नजरेखालून जाणे हा आहे. चूज द अल्टरनेटिव्ह टू बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिवन इडियम. टू स्पिल द बीन्स मीन्स ऑप्शन नंबर 4. टू रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन. Rearrange the jumble parts of the sentence. Correct answer, option number 2nd, QSRP. Choose the suitable article. One of dash dash most common causes of malnutrition is dash dash unhealthy lifestyle. Correct answer, option number 2nd, the and. Choose grammatically correct sentence. Correct sentence is option number 4. He hung the picture on the wall. आता प्रश्न 1, पर्याय 1, पर्याय 2 आणि पर्याय 3 का ग्रॅमॅटिकली करेक्ट नाही या स्पष्टीकरणासाठी आपण मुख्य व्हिडिओ पाहू शकता. Choose the correct preposition. Buddhism teaches that freedom dash desires will lead to escape dash suffering. Correct answer is from पर्याय 3. Choose the alternative which is closest in meaning to the underlined word in the sentence. My friend used to regale us with anecdotes. Correct answer, option number 2nd, entertain. Choose the alternative which is opposite. He climbed up a stationary wagon. स्टेशनरीच्या विरुद्ध आहे moving. पर्याय 1.
चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड व्हर्साटाईल, VERSATILE. 51 ते 55 पॅसेज आहेत, आपण उत्तर बघूयात. 51चं उत्तर पर्याय 3 आहे, 52चं उत्तर पर्याय 3 आहे, 53चं उत्तर पर्याय 4 आहे, 54चं उत्तर पर्याय 3 आहे, 55चं उत्तर पर्याय 2 आहे. परत आता ग्रामर आणि होकॅबचे क्वेश्चन पाहूयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह डॅश डॅश वर्ड टू डॅश डॅश वाईज सफिशियंट. करेक्ट आन्सर आहे अ आणि द. अ वर्ड टू द वाईज इज सफिशियंट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. पीपल who are averse dash dash hard work generally do not succeed life. Correct answer option number 2, 2 in. Identify the figure of speech. On the deck the river takes his stand. Inversion. Choose the correct passive construction. A lady missionary gave him a black bow. Correct answer option 1. He was given a black bow by a lady missionary. इंग्लिशचा लास्ट क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट इनडायरेक्ट. आता रमेश सेड टू द एस्ट्रोलॉजर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा व्हेन शाल आय गेट ॲट हिम क्वेश्चन मार्क इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3. रमेश आस्क्ड द एस्ट्रोलॉजर व्हेन ही वूड गेट ॲट हिम. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे प्रश्न पाहूयात. मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? तर कुतूहल. शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्यांचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय. शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? तर वुडवर्थ यांनी केली आहे. विस्मरणाची अनेक कारणे आहेत. मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकावर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्यरचना शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो. यालाच असे म्हणतात. तर याला पुरोगामी निरोधन असं म्हणतात. अध्ययनविषयक उपपत्ती आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्यांचा योग्य क्रम लावायचा आहे. बघा, संयोजनवादी उपपत्ती ही थॉर्नडाईकची आहे. त्यानंतर अभिजात अभिसंधान उपपत्ती ही पॅव्लॉवची आहे. साधक अभिसंधान उपपत्ती स्किनरची आहे आणि मर्मदृष्टी उपपत्ती ही कोहलरची आहे. पर्याय 1 ने सगळे उत्तर बरोबर जुळतात. विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो. विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो. विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट. या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टामध्ये अंतर्भूत आहे? तर आकलन. विद्यार्थ्यांची संपादनूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने ही कसोटी तयार केली असते. तर प्रमाणक कसोटी. अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळ्या प्रतिसाद मिळवतो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? तर ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेले निकष आराखडा होय. खाली दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे? तर पर्याय क्रमांक 3. रुब्रिकमधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते. बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्याच्या परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे? तर थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती. शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी
कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्रावामुळे निर्माण होते? तर गॅलॅक्टोसिमिया. खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी होतो? तर स्मृतीपाट्या. विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधाकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे? तर उद्गमन विचार प्रक्रिया. दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते. हा साहचर्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे? तर हा नियम आहे सादृश्यतेचा नियम. सॉल्वी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 क्षमतांमधील सामाजिक कौशल्य या क्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? तर राजकीय भान. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होणे पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे? तर प्रतिपूरण या यंत्रणेचे आहे. रॉबर्ट गॅग्ने यांनी अध्ययनविषयक मानसशास्त्रातील तत्त्वे प्रस्थापित करताना अध्ययनाचे 8 प्रकार मांडून त्यांचे स्तर निश्चित केले. एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही. त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो? तर तो येतो उद्दीपक प्रतिसाद अध्ययन. विद्यार्थ्याने अभ्यास करताना विश्लेषण करणे, तत्त्व शोधून काढणे, त्याचे उपयोजन करणे यावर भर असेल तरच अध्ययन संक्रमण होते. हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? तर हे सामान्यीकरण उपपत्तीमध्ये मांडले आहे. त्यानंतर मुलांच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत यांनी मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियाचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशा कृतीतून तशा संभाषणातून घडतात असे मत मांडले. तर हे मत वायगोटस्कीनं मांडलं होतं. कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन करून प्रश्न उत्तरे विचारणे हे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये येते? तर ते क्रमन्वित अध्यापन पद्धतीचा भाग आहे. शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे, उद्बोधक सुभाषिते व संत वचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहेत? तर ते नीतिपाठ असतात. खाली अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्वासंदर्भात काही विधानं दिली आहेत. त्यापैकी कोणतं विधान असत्य आहे? तर असत्य विधान आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थ्यामध्ये शिक्षणासंबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकाचा स्वतःचा उत्साह गौण ठरतो. अवबोधातून सामान्य बोधाकडे, पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे, विशिष्ट उदाहरणाकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रियेवर आधारलेल्या हार्वर्डच्या पाठपद्धतीला डॅश डॅश विचार पद्धती असे संबोधले जाते. तर ती उद्गामी विचार पद्धती आहे. ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणत्याही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे तिला आपण म्हणतो अनुकरण. पर्याय 3. कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावं लागणारे दुःख अनुभव आपल्या मनचक्षुपुढे उभे राहतात. अशा कल्पनांना डॅश डॅश कल्पना असे म्हणतात. तर त्यांना अनुकरणात्मक कल्पना म्हणतात. एका वेळी किती उद्दीपकाकडे आपल्याला अवधान देता येते? अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात त्याला अवधान कक्षा म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत नाही ते ओळखा.
तर ते आहे पर्याय 4, छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते, वयाबरोबर ती कमी होते. त्यानंतर जीवन जगत असताना जे वैयक्तिक सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे, जे शास्त्र शुद्ध असतीलच असे नाही. हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते? तर ती पद्धत आहे पर्यंक पद्धती. अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडत असताना संवेदनांचे गट काही तत्वानुसार पडतात. पुढील उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वांचा वापर करता येईल? उदाहरण, आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी मृगशीर्ष या तारकासमूहाचे निरीक्षण केले जाते. तर ते आहे समावेश. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून रसायनाचा स्राव होऊन हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथीचे कार्य जोमाने होते? तर ती आहे वृक्कस्थ ग्रंथी. समस्या सोडविण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी समासाचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात असे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले? तर हे मत होतं रॉबर्ट स्टर्नबर्ग यांचं. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शैशवावस्थेतील वैशिष्ट्य दर्शवत नाही? तर ते विधान आहे पर्याय 3, या अवस्थेत कोणत्याही सहज प्रवृत्तीचा उदय होत नाही. त्यानंतर सामाजिक शास्त्रे या विषयांचे आपण प्रश्न वाचूयात. प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी या ग्रंथाची रचना केली? तर तो ग्रंथ आहे बुधभूषणम. जगाचा कारखाना असे वर्णन या देशाचे केले जाते? तर तो आहे इंग्लंड. भारतीय समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या संदर्भात चुकीची जोडी? तर ती चुकीची जोडी आहे रामकृष्ण मिशन, स्वामी दयानंद सरस्वती. पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली होती? तर यातील पहिली घटना होती कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. पुढील शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेनुसार क्रम लावायचा आहे. आपण जर पर्याय क्रमांक 4 जर निवडला तर तो क्रम योग्य लागतो स्थापनेप्रमाणे. स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या संस्थेचे योगदान आहे? तर ती संस्था आहे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. विधान अ, भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. विधान ब, जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. तर या दोन्ही विधानापैकी पहिलं विधान बरोबर आहे आणि दुसरं चूक आहे. रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते? तर गोविंद सरदेसाई. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय 2 निवडला तर सर्व जोड्या योग्य जुळून येतील. खालील विधानं अभ्यासायची येतं. वरील तीनही विधानं म्हणजे 1, 2 आणि 3 ही तीनही विधानं आपल्याला नवाश्मयुगाची माहिती देतात. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर गटात न बसणारा शब्द आहे नाव्य. त्यानंतर जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय क्रमांक 1 निवडला तर आपल्या जोड्या बरोबर येतील. त्यानंतर 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित घटना योग्य कालानुक्रमे मांडा. यामध्ये जर आपण पर्याय क्रमांक 1 ची जर निवड केली तर योग्य घटना कालानुक्रमे आपल्याला लावता येतील. एबेल जंझून तस्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी या प्रदेशाच्या सागरी मोहिमा काढल्या. तर त्यांनी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सागरी मोहिमा काढल्या होत्या. हे या कराराचे बोधचिन्ह आहे.
तर सिएटो कराराचे बोधचिन्ह आहे. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणाऱ्या मुद्रा नावाच्या दगडापासून बनविल्या जातात. तर तो दगड असतो स्टिएटाईट. खालीलपैकी अचूक साखळी ओळखायची आहे. तर ती आहे पर्याय क्रमांक 2 सम्राट चंद्रगुप्त मौर्य, जुनागड जवळ सुदर्शन तलाव. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर यामध्ये चुकीची जोडी आहे भारवी कुमार संभव. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय क्रमांक 1 निवडला तर सर्व जोड्या बरोबर येतील. दत्ताजी व जानकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवण्यात आले कारण त्याचं कारण होतं पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी व नजीब खानाचे पारिपत्य करण्यासाठी. वरील विधानं अभ्यासायची आहेत. वरील तीनही विधानं ही अमेरिका या देशाच्या संविधानाच्या संदर्भात आहेत. आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाची सुरुवात होते. तर उद्देशिकेची व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते हे याचे उदाहरण आहे. तर हे संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क चे उदाहरण आहे. महाराष्ट्र विधान परिषदेसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर यापैकी चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 4 ॲग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नाकारल्यास त्या समाजाचा एक प्रतिनिधी राज्यपाल विधान परिषदेवर नेमतात. पुढील विधानं वाचायची आहेत. अ, ब आणि क ही तीनही विधानं बरोबर आहेत. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वामधील कलम नुसार परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे. तर ते कलम आहे 51. मॅकमोहन रेषा या 2 देशामधील आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित आहे. तर भारत व चीन. भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली. तर निवडणूक आयोग. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या संदर्भात गटात न बसणारा जिल्हा ओळखायचा आहे. तर तो आहे मुंबई उपनगर. नगर परिषद मुख्य अधिकारी तर महानगरपालिका आयुक्त. प्रश्न आहे रांची हे पर्यटन शहर कोणत्या राज्यात स्थित आहे. तर ते आहे झारखंडमध्ये. नेक्स्ट, भारतात एक प्रमाणवेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये डॅश डॅश प्रमाणवेळा निश्चित केल्या आहेत. तर ब्राझीलमध्ये 4 प्रमाणवेळा निश्चित केल्या आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही ते ओळखा. तर वस्त्र उद्योग हा स्थानमुक्त उद्योग नाही. समान वैशिष्ट्यांचा कोणता अचूक गट ते ओळखा. तर यापैकी पर्याय क्रमांक 3 पुणे, म्युनिच, न्यूयॉर्क आणि शांघाय हा समान वैशिष्ट्याचा अचूक गट नाही. भूस्थल निर्देशक नकाशात नद्यांचे मार्ग कोणत्या रंगाने निर्देशित केले जातात. तर निळ्या रंगाने निर्देशित केले जातात. ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. तर नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. भारतातील जागृत ज्वालामुखी येथे पाहावयास मिळतो. तर अंदमान निकोबार बेटावर भारतातील जागृत ज्वालामुखी आहे. हवा कोरडी व उष्ण असल्यास बाष्पीभवनाचा वेग वाढतो. त्यानंतर आफ्रिका खंडातील 3 पर्वतीय शिखरे विषुववृत्तावर असून बर्फाच्छादित असतात कारण ही शिखरे हिमरेषेपेक्षा जास्त उंचीवर आहेत. बोरियल वने हा वन प्रकारात येतो. तर बोरियल वने ही समशीतोष्ण कटिबंधीय वन प्रकारात येतात. तापमान बदलास संवेदनशील द्रव्य घटक अल्कोहोल तापमापीत इतका गोठणबिंदू दर्शवितो. तर -30 अंश सेल्सिअस.
दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो, कारण तंत्रज्ञान व साक्षरता उद्योगात उपयुक्त असते. भूगोलात नकाशाशास्त्र तंत्राचा अभ्यास करण्यासाठी या विषयाचे आकलन आवश्यक असते. तर भूमाहितीशास्त्र. पनामा कालवा पुढीलपैकी कोणत्या 2 महासागरांना जोडतो ते शोधा. तर पनामा कालवा हा अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागराला जोडतो. कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे या नावाने ओळखली जातात. तर हॅरिकेन्स. वाळूचा दांडा हे भूरूप या बाह्यकारकामुळे तयार होते. तर सागरी लाटामुळे तयार होते. खालीलपैकी कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य आहे. तर तो प्रदेश आहे ऊस उत्पादक क्षेत्राजवळचा प्रदेश. सागरी निक्षेपात पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो. तर अतिसूक्ष्म माती, सागरी वनस्पती व प्राण्यांचे जीवाश्म. किती वाजले आहेत. तर या दिलेल्या चौकोनातील माहितीवरून सायंकाळचे 5. जर तुम्हाला या प्रश्नांचं विश्लेषण पाहिजे तर तुम्ही आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूबवर चॅनलवर जाऊन बघू शकता. 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर तासांचा दिवस असतो. तर 24 तासांचा दिवस असतो. हिमरस्ते याचा अर्थ पुढीलपैकी. तर हिमरस्ते म्हणजे हिवाळ्यात गोठलेल्या जलमार्गावर तयार केलेले असतात. लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते, त्याचं कारण. तर लोकसंख्येचं वितरण काही प्रदेशात दाट असतं, त्याचं कारण आहे शेती व उद्योगधंद्याचा अधिक विकास. साओ पावलो येथे मानवी दाट वस्ती आढळते, कारण हवामान, खनिजे, शेती सर्व पूरक आहे. कमाल व किमान चलातील फरकाच्या मूल्यास त्याची डॅश डॅश असे संबोधले जाते. तर त्याची कक्षा असे संबोधले जाते. मळ्याच्या शेतीचे वैशिष्ट्य स्पष्ट करणारा अचूक गट ओळखा. तर पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयार झाले आहेत. तर युरोप खंडात. नॉट्स हे परिमाण वेग किलोमीटरमध्ये मोजण्यासाठी वापरले जाते. तर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी. बंगळुरू शहराच्या कोणत्या दिशेत मुंबई शहर स्थित आहे. तर वायव्य. बारखान हे भूरूपचे संचयन कार्य आहे. तर ते वाऱ्याचे संचयन कार्य आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात या प्रकारचा पाऊस पडतो. तर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. अशा पद्धतीनं आपण TET पेपर क्रमांक 2चे वाचन केलेले आहे. जर तुम्हाला या प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहिजे सब्जेक्ट वाईज, तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. इथे फक्त तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप कळावं म्हणून आपण खूप स्पीडनं या प्रश्नांचं वाचन केलेलं आहे. धन्यवाद.